Hello friends, welcome back to our YouTube channel. Friends, if you haven't subscribed this channel, please subscribe and hit the bell icon to get our latest video updates. Friends, in this video we are going to learn about types of receipts and types of payments. मागील भागामध्ये आपण मीनिंग ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट, फीचर्स ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट पाहिलं होतं. तुम्ही जर पाहिलं नसेल आय बटनमध्ये व्हिडिओ आहे तर तो तुम्ही पाहू शकता. या भागामध्ये आपण टाइप्स ऑफ रिसीट आणि टाइप्स ऑफ पेमेंट्स पाहणार आहोत. तर पुढील भागामध्ये आपण फॉर्मॅट ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट पाहणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. टाइप्स ऑफ रिसीट. रिसीट म्हणजे बिझनेसमध्ये म्हणजेच नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये पैसे येणे, भले ते मागील वर्षीचे असो, या वर्षीचे असो किंवा पुढील वर्षीचे असो, कुठल्याही वर्षाचे पैसे जर बिझनेसमध्ये आले तर त्याला आपण रिसीट म्हणतो. रिसीट ही रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटला लिहिली जाते. विद्यार्थी मित्रांनो, रिसीटचे दोन प्रकार आहेत. एक आहे कॅपिटल रिसीट आणि दुसरा आहे रेव्हेन्यू रिसीट. कॅपिटल रिसीट म्हणजे ऑल सच रिसीट आर शोन आर नॉन रिकरिंग इन नेचर. अशा प्रकारच्या ज्या रिसीट असतात त्या नॉन रिकरिंग इन नेचर असतात, त्या वारंवार होत नसतात. अँड नॉट फॉर्मिंग अ पार्ट ऑफ रेग्युलर फ्लो. आणि या ज्या रिसीट असतात या रेग्युलर फ्लोच्या पार्ट नसतात ऑफ अ कन्सर्न. एखाद्या संस्थेचा रेग्युलर जे पैसे येत असतात त्याचा या पार्ट नसतात, आर नोन ॲज कॅपिटल रिसीट. आणि अशा प्रकारच्या रिसीटला कॅपिटल रिसीट म्हणतात. एक्झाम्पल, स्पेसिफिक डोनेशन फॉर बिल्डिंग, स्पोर्ट्स टुर्नामेंट, लायब्ररी, लाईफ मेंबरशिप फीज, सेल प्रोसीड ऑफ फिक्स असेट. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण पाहिजे म्हटलं तर स्पेसिफिक डोनेशन फॉर बिल्डिंग, डोनेशन फॉर टुर्नामेंट, लायब्ररी, लाईफ मेंबरशिप फीज, सेल प्रोसीड ऑफ फिक्स असेट अशा प्रकारच्या माध्यमातून जर कन्सर्नला पैसे मिळत असतील तर याला कॅपिटल रिसीट असे म्हणतात. आणि ह्या ज्या कॅपिटल रिसीट्स असतात आर आयदर ॲडेड टू कॅपिटल फंड और सेपरेटली शोन ऑन लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. आणि अशा प्रकारच्या ज्या रिसीट असतात त्या एकतर कॅपिटल फंडमध्ये ॲड केल्या असतात किंवा सेपरेटली शोन ऑन लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट, किंवा त्या सेपरेटली शोन केल्या जातात लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला सेपरेटली शोन केले जातात किंवा कॅपिटल फंडमध्ये ॲड केले जातात. चला तर आता पाहूया रेव्हेन्यू रिसीट. रेव्हेन्यू रिसीट. रेव्हेन्यू रिसीट ऑल सच रिसीट विच आर रिकरिंग इन नेचर अँड रिप्रेझेंट रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम ऑफ अ कन्सर्न आर नोन ॲज रेव्हेन्यू रिसीट. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या ज्या रिसीट असतात विच आर रिकरिंग इन नेचर, ज्या सारखे सारखे येत असतात, सारखे सारखे जे पैसे येत असतात त्याला म्हणतात रेव्हेन्यू रिसीट. अँड रिप्रेझेंट रेग्युलर फ्लो, आणि हे काय करतात, रेग्युलर फ्लो रिप्रेझेंट करतात ऑफ अ कन्सर्न. एखाद्या संस्थेमध्ये जे सारखे सारखे पैसे येत असतात त्याला म्हणतात रेव्हेन्यू रिसीट्स. एक्झाम्पल, सबस्क्रिप्शन रेंट, लॉकर रेंट, इंटरेस्ट रिसिव्ड अशा प्रकारचे जे पैसे या कन्सर्नमध्ये येतात त्याला म्हणतात रेव्हेन्यू रिसीट. विद्यार्थी मित्रांनो, रेव्हेन्यू रिसीट या इन्कम अँड एक्सपेंडिचरला लिहिले जातात, तर कॅपिटल रिसीट या बॅलन्स शीटला लिहिले जातात. परत एकदा सांगतो, रिसीट्स दोन ठिकाणी लिहिले जातात. रेव्हेन्यू रिसीट इन्कम अँड एक्सपेंडिचरला लिहिले जातात आणि कॅपिटल रिसीट बॅलन्स शीटला लिहिले जातात. विद्यार्थी मित्रांनो, रेव्हेन्यू रिसीट मी तुम्हाला परत एकदा सांगतो. रेव्हेन्यू रिसीट्स ऑल सच रिसीट विच आर रिकरिंग इन नेचर, की ज्या वारंवार होत असतात, वारंवार बिझनेसमध्ये या प्रकारचे जे पैसे असतात, सबस्क्रिप्शन रेंट, लॉकर रेंट, वारंवार दर महिन्याला दर आठवड्याला याबाबतचे पैसे येत असतात. अँड रिप्रेझेंट रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम, आणि या रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम रिप्रेझेंट करतात ऑफ अ कन्सर्न आर नोन ॲज रेव्हेन्यू रिसीट. एक्झाम्पल, सबस्क्रिप्शन रेंट, लॉकर रेंट, इंटरेस्ट रिसिव्ड. आणि विद्यार्थी मित्रांनो, रिसीट या रेव्हेन्यू रिसीट इन्कम अँड एक्सपेंडिचरला लिहितात, तर कॅपिटल रिसीट या बॅलन्स शीटला लिहितात. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील भागामध्ये टाइप्स ऑफ पेमेंट्स.
विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट आपण कोणाला करतो? पेमेंट कशाबद्दल करतो? पेमेंट हे आपण एक्सपेंडिचरवर पेमेंट करतो. जो जो आपण खर्च करतो त्याच्यावर पैसे पे करतो, त्याला म्हणतात पेमेंट. आता पेमेंट हे 3 प्रकारचे आहेत. कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. 3 प्रकारच्या खर्चांवरती पेमेंट केलं जातं. पहिलं म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. विद्यार्थी मित्रांनो, आता हे पेमेंट्स कॅपिटल आहे का रेव्हेन्यू आहे हे कसं ठरवायचं? तर विद्यार्थी मित्रांनो वर तुम्ही छोटासा तक्ता दिसतोय, त्यामध्ये तुम्ही पाहता एक आहे कॅपिटल एक्सपेंडिचर आणि दुसरा आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर हे एक्सपेंडिचर कॅपिटल आहे हे कसं ओळखायचं? जे एक्सपेंडिचर लॉंग टर्म पिरियडसाठी असतं तर त्याला म्हणतात कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि दुसरं असतं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, हे शॉर्ट टर्म पिरियडसाठी केलं जातं. उदाहरणार्थ आता लॉंग टर्मसाठी आपण काय असतो, लॉंग टर्म पिरियडसाठी काय पेमेंट केलं जातं? कोणत्या प्रकारचं पेमेंट लॉंग टर्मसाठी असतं? तर परचेस ऑफ लँड, बरोबर. फर्निचर परचेस केलं, 5 वर्षातून 10 वर्षातून आपण एकदाच फर्निचर परचेस करतो. मशिनरी 5 वर्षातून 10 वर्षातून एकदाच मशिनरी परचेस केली जाते. अशा प्रकारच्या लॉंग टर्म मोर दॅन 1 इयर. त्यानंतर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर शॉर्ट टर्म पिरियड. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे शॉर्ट टर्म पिरियडसाठी असतं. उदाहरणार्थ दर महिन्याला सॅलरी पे करावं लागते, टॅक्सेस पे करावं लागतात, इन्शुरन्सचा हप्ता असतो, प्रीमियम असतो. अशा प्रकारचे खर्च आपण दर महिन्याला किंवा विदिन 1 इयर आपण पे करत असतो. अशा प्रकारच्या एक्सपेंडिचरला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. आता बघूया कॅपिटल एक्सपेंडिचर परत एकदा. दीज एक्सपेन्सेस आर नॉट रिकरिंग एक्सपेंडिचर इन नेचर. सारखे कॅपिटल एक्सपेंडिचर हे सारखे होत नसतात. द बेनिफिट ऑफ सच एक्सपेंडिचर आर लाईकली टू बी रिसिव्ड फॉर लॉंग पिरियड. आणि बेनिफिट ऑफ सच एक्सपेंडिचर आर टू बी रिसिव्ड फॉर लॉंग पिरियड. आणि हे जे आपण खर्च करतो आणि या प्रकारच्या एक्सपेंडिचर केलेला खर्च आपल्याला लॉंग टर्मसाठी फायदा करून देतो. दीज एक्सपेन्सेस आर शोन ऑन असेट साइड ऑफ बॅलन्स शीट अँड देअर बॅलन्स शीट आर कॅरीड फॉरवर्ड टू नेक्स्ट अकाउंटिंग इयर. अशा प्रकारचे जे एक्सपेन्सेस असतात ते बॅलन्स शीटच्या असेट बाजूला लिहिलेले असतात. अँड द बॅलन्स शीटच्या असेट बाजूला लिहिलेले असतात. अँड देअर बॅलन्सेस आर कॅरीड फॉरवर्ड टू नेक्स्ट अकाउंटिंग पिरियड. आणि त्याचे जे बॅलन्सेस असतात ते नेक्स्ट अकाउंटिंग पिरियडसाठी कॅरीड थ्रू केलेले असतात, कॅरी फॉरवर्ड केलेले असतात. पुढचा प्रकार पाहूया, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. दीज एक्सपेन्सेस आर रिकरिंग इन नेचर. अशा प्रकारचे एक्सपेंडिचर हे रिकरिंग इन नेचर असतात, वारंवार ते खर्च घडत असतात. द बेनिफिट ऑफ दीज एक्सपेन्सेस आर एन्जॉय इमिजिएटली. अशा प्रकारच्या खर्चांवरती जो पेमेंट केलेला असतो तो काहीतरी गोष्टीच्या मोबदल्यामध्ये केलेला असतो. द बेनिफिट ऑफ दीज एक्सपेन्सेस आर एन्जॉय इमिजिएटली. या खर्चाचा जो फायदा असतो तो लगेचच आपण वापरलेला असतो. पुढचा प्रकार पाहूया, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस इज ॲक्च्युअली अ रेव्हेन्यू इन एक्सपेंडिचर. खरं तर डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हा रेव्हेन्यू इन नेचर आहे. सच एक्सपेंडिचर इज इनकर्ड फॉर रिसिव्हिंग बेनिफिट्स फॉर मोर दॅन 1 इयर. अशा प्रकारचा खर्च केल्यानंतर कदाचित याचा जो बेनिफिट असतो तो मोर दॅन 1 इयर असू शकतो. त्याचं उदाहरण दिलेलं आहे, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर पेड ₹30,000 फॉर 3 इयर्स. इन सच केस, उदाहरणार्थ ॲडव्हर्टाइजमेंट 3 वर्षांसाठी ₹30,000 खर्च केले. इन सच केस 1/3 ऑफ 30,000 इज 10,000. म्हणजे 1/3 म्हणजे 3 वर्षाचे 30,000 तर 1 वर्षाचे 10,000 फॉर अ करंट इयर. इट शुड बी डेबिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजे 10,000 हे डेबिट झाले पाहिजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. 2/3 म्हणजे 2/3 म्हणजे 2 वर्षाचे जे पेंडिंग आहेत 20,000 एक्सपेंडिचर शुड बी शोन ऑन असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. म्हणजे 2 वर्षाचा जो खर्च आहे 20,000 तो जो एक्सपेंडिचर शोन ऑन असेट साइड ऑफ बॅलन्स शीट हा कुठे लिहिला पाहिजे? असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. परत एकदा बघूया उदाहरण,
ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर पेड फॉर 30,000 फॉर 3 इयर्स. ॲडव्हर्टाइजमेंटचे 30,000 जे पे केलेले आहेत ते 3 वर्षांसाठी पे केलेले आहेत. अशा केसमध्ये एका वर्षाचे 10,000 रुपये हे करंट इयरचे असतात. एका वर्षाचे 10,000 रुपये हे शुड बी डेबिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला डेबिट केले पाहिजे. अँड 2/3 म्हणजेच 20,000 रुपये शुड बी शोन ऑन असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. हे बॅलन्स शीटच्या असेट बाजूला शोन केले जातात. विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? आमचा पुढील व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आमचा जो पुढील व्हिडिओ आहे फॉर्मॅट ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट हा पाहायला तुम्ही अजिबात विसरू नका. चला तर मित्रांनो, बाय बाय.